रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे बेसिक टर्म्स ऑफ अनुमान प्रमाण. असं कोणच शिकवलं नाही जसं आपण शिकवायला, कारण टॉपिक शिकायची तर मूळ रूट मध्ये जाऊन शिकणं खूप गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला गोष्टी त्याच आठवतात ज्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजलेल्या असतात. म्हणून बेसिक बेसिक फॉर्मॅटमध्ये जायचंय आपल्याला. पण अनुमान प्रमाणाचा कार्यक्रम पद्धतशीर करायचा आहे. अनुमान प्रमाणाचा कार्यक्रम पद्धतशीर करायचा आहे. बर सर, आजचा माझा टॉपिक काय? बेसिक टर्म्स आहेत. पण मी गेल्या लेक्चरमध्ये सर अणुमितीमध्ये आणि अनुमानामध्ये जी बेसिक डिफरन्स आहे ती बेसिक डिफरन्स समजून घेतला, अणुमितीमधला आणि अनुमानामधला. आणि मी सर 3 गोष्टी पाठ करून आलो इथं. हेतू कशाला म्हणायचं, पक्ष कशाला म्हणायचं आणि साध्य कशाला म्हणायचं, ही गोष्टी मी लक्षात ठेवल्यात. सर गेल्या लेक्चरमध्ये मग काय काय लक्षात ठेवलं? अनुमान म्हणजे काय, अनुमिती म्हणजे काय, अनुमानाचं लक्षण तर मला कळालं, स्वरूप पण कळालं, निरुक्ती पण कळाली, परिभाषा देखील समजली. पण बेसिक पर्वताचं जे एक्झाम्पल होतं सर बेसिक पर्वताचं जे तुमचं एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पल मधून 3 गोष्टी व्यवस्थित शिकल्या मी. सर हेतू कशाला म्हणायचं, साध्य कशाला म्हणायचं, पक्ष कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी खूप चांगल्या समजल्या सर मला. पण तुम्ही काय म्हणलं होतं की मला दुसऱ्या लेक्चरमध्ये बेसिक टर्म्स शिकायचे. बेसिक टर्म्स कशाचे शिकायचे आपल्याला? बेसिक टर्म्स ऑफ अनुमान प्रमाण. अनुमानाचे बेसिक टर्म्स शिकणं खूप गरजेचे आहेत. सर चांगल्या पद्धतीने मला टर्म्स शिकवताव का? चांगल्या पद्धतीने शिकवतो, व्यवस्थित पॅटर्न चल. सर आजचा माझा टॉपिक काय? आजचा टॉपिक आहे सर बेसिक टर्म्स. बेसिक टर्म्स सर, बेसिक टर्म्स कशाच्या? अनुमानाच्या. सर बेसिक टर्म्स कशाच्या सर? अनुमान. बेसिक टर्म्स ऑफ, इथं ऑफ ली, बेसिक टर्म्स ऑफ अनुमान. अनुमानाच्या बेसिक टर्म्स शिकायच्यात. पण बेसिक टर्म्स शिकण्याच्या अगोदर मी 3 गोष्टी कुठल्या पाठ केल्यात सर? साध्य कशाला म्हणायचं सर, पहिल्यांदा सुरू सर साध्य कशाला म्हणलं मी? सर साध्य कशाला म्हणलं की साध्य नाही सर, पहिल्यांदा सुरू तुम्ही बेसिक पासून चला. मला धूर दिसला होता पहिल्यांदा सुरू. बर चल धुरापासूनच येतो तुला. सर पहिल्यांदा सुरू मला काय लक्षात आलं? हेतू म्हणजे काय? हेतू म्हणजे काय सर? सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर धूर निघत होता, मी त्या घरात बसून बघितला सर. पहिल्यांदा सुरू मला काय दिसला? हेतू काय? हेतूला काय म्हणलं सर मी? धूर म्हणलं. ही पाठच केलंय सर मी. बर हेतू. सर पक्षाला काय म्हणलं सर? पक्षाचं, पर्वताचं. सर पर्वताला काय म्हणलेलं आहे मी सर? पक्ष असं म्हणलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे सर साध्य. साध्य म्हणजे काय सर? मी साध्य कशाला म्हणलेलं आहे? साध्य मी अग्नीला, अग्नीला मी साध्य म्हणलेलं आहे. ही 3 गोष्टी माझ्या लक्षात असणं खूप महत्वाचं आहे, कारण ती एक्झाम्पल आपल्याला फील होणं खूप गरजेचं होतं. पर्वतावर आग लागलाय, पण त्या टर्मिनॉलॉजी मध्ये मी सर हेतू कशाला म्हणलं? धुराला म्हणलं. पक्ष कशाला म्हणलं? पर्वताला म्हणलं. आणि साध्य कशाला म्हणलं सर? अग्नीला म्हणलं. ही गोष्टी 3 मला व्यवस्थित समजल्या सर. आता अनुमानामधलं म्हणजे बेसिक तर्क आणि एक फायनल रिझल्टला अनुमिती म्हणलं, जे की नॉलेज झालं की तिथं काय सर आग लागलेली आहे, त्याला मी काय म्हणलं सर? अनुमिती म्हणलं. ह्या गोष्टी मी गेल्या लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने शिकल्या होत्या. बरं ह्या लेक्चरमध्ये ह्या 3 गोष्टीला घेऊन बेसिक 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 डेफिनेशन्स आपल्याला बघायचे की डेफिनेशन्स काय तीच आपल्याला ह्या बेसिक टर्म्स ऑफ अनुमानामध्ये बघायचे. परीक्षेत कसा प्रश्न येतो ह्याच्यावर डायरेक्ट म्हणतात, एलक्यूला अटॅच करून प्रश्न येतो. व्याप्ती म्हणजे काय लिही, परामर्श म्हणजे काय लिही, अनुमान म्हणजे अनुमिती म्हणजे काय लिही, आणि असे प्रश्न आलेले आपल्याला बघायला भेटतात. मग विदाऊट एनी टाइम लॉस आपण चालू करू डेफिनेशन्स. सर मला डेफिनेशन शिकायचे. सर डेफिनेशन कसे शिकायचे मला? सगळ्यात पहिल्यांदा सुरू डेफिनेशन आहे सर परामर्श. परामर्श. सर परामर्श म्हणजे काय? सर लाईन वडामध्ये वडतो, व्यवस्थित पद्धतीनं लाईन वडतो. बेसिक चल खूप सोपा आहे सर. परामर्श म्हणजे काय? हेतू पक्षावर असणं. हेतू म्हणजे कशाला म्हणलं आपण सर? धूर पर्वतावर असणं, हेतू पक्षावर असणं, याला काय म्हणायचं सर? परामर्श म्हणायचं. सिंपल, डोकं लावायचंच नाही. परामर्श म्हणलं की परीक्षेत डेफिनेशन लिहायची, हेतू पक्षावर असणं हे ज्ञान म्हणजे परामर्श. सर मला डेफिनेशन काय समजली? हेतू पक्षावर असणं. सर काय असणं? हेतू पक्षावर असणे असे ज्ञान. म्हणजे असं ज्ञान जर मला प्राप्त झालं, हेतू पक्षावर आहे. सर हेतू पक्षावर आहे म्हणजे काय सर? पर्वतावर धूर आहे, बस त्यालाच काय म्हणायचं?
परामर्श. म्हणजे उदाहरणात काय सांगू सर मी, की पर्वतावर धूम आहे, पर्वतावर धूर आहे. सर मला एक्झाम्पल बी समजलं. सर दुसरी डेफिनेशन काय बघ, दुसरी डेफिनेशन आहे अनुमिती. सर गेल्या लेक्चर मध्ये मला काय सांगितलं तुम्ही, गेल्या लेक्चर पूर्ण अनुमानावर होतं. अनुमितीच्या असाधारणकरणाला आपण काय म्हणलं, अनुमान म्हणलं. अनुमानाचा अर्थ समजून घेतला. पर सर तुम्ही अनुमितीची बी डेफिनेशन सांगायला पाहिजे होती, जी की तुम्ही म्हणलं की अनुमिती ही अप्रत्यक्ष ज्ञान आहे, त्याला तुम्ही अनुमिती म्हणलं. सर अनुमितीची डेफिनेशन काय, सर अनुमितीची डेफिनेशन सांगा ना मला. सांगतो. अनुमिती म्हणजे काय, की बघ ह्या परामर्शापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला अनुमिती म्हणतात. सर परामर्श म्हणजे काय, हेतू पक्षावर असणं. म्हणजे धूर पर्वतावर असल्यामुळं मला ज्ञान काय प्राप्त झालं, अग्नीचं ज्ञान. म्हणजे धुरासह त्या पर्वतावर अग्नी आहे, ही जी मला ज्ञान प्राप्त झालं त्याला मी काय म्हणलं, अनुमिती. म्हणजे ह्याची डेफिनेशन काय लिहू सर मी, परामर्शापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला अनुमिती म्हणलं. सर परामर्श म्हणजे काय, हेतू पक्षावर असणं. हेतू पक्षावर असणं म्हणजे काय सर, परामर्श. म्हणजे मला काय समजलं सर, परामर्शापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला, परामर्शापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला, उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला सर मी काय म्हणतो सर, त्याला काय म्हणतो सर, अनुमिती. त्या होणाऱ्या ज्ञानाला अनुमिती म्हणतात. सर मी त्याला काय म्हणतो सर, अनुमिती. सर अनुमिती म्हणजे काय सर, परामर्शापासून उत्पन्न होणारं ज्ञान. आणि परामर्श म्हणजे काय, हेतू पक्षावर असणं. म्हणजे धूर पर्वतावर असल्यामुळं जी मला ज्ञान प्राप्त होतंय त्याला मी काय म्हणलं सर, अनुमिती. त्या ज्ञानाला मी अनुमिती म्हणतात. सर मला ह्याचा व्यवस्थित अर्थ समजला. अनुमिती म्हणजे काय, परामर्शापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे. परामर्श म्हणजे काय, हेतू पक्षावर असणं असं ज्ञान. त्याला परामर्श बी समजलं मला सर, अनुमिती बी समजलं. सर पुढे चला. बर तिसरी टर्म्स आहे सर माझी, तिसरी टर्म्स आहे व्याप्ती. खूप महत्वाची टर्म आहे सर, व्याप्ती. सर तृप्ती नाही, व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय सर, व्याप्य आणि व्यापकामधला संबंध. म्हणजे काय सर, हेतू आणि साध्यामधला संबंध. ही समजून घे. सर काय काय सांगितलं तुम्ही, व्याप्ती म्हणजे काय, हेतू व साध्य यांच्यामधील संबंध, साध्य यांच्यामधील सर संबंध. ही लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे सर. हेतू आणि साध्य मधलं यांच्यामधलं जी संबंध आहे त्यालाच काय म्हणायचं सर, त्याला व्याप्ती असं म्हणतात. सर त्याला काय म्हणायचं सर, व्याप्ती म्हणतात. व्याप्ती म्हणजे काय, व्याप्ती म्हणजे काय, की सिंपल लक्षात घे, व्याप्ती म्हणजे काय, हेतू आणि साध्य यांच्यातला संबंध. सर हेतू काय, धूर, आणि साध्य काय सर, अग्नी. म्हणजे धूर आणि अग्नी मधला जे संबंध आहे त्याला काय म्हणायचं, व्याप्ती म्हणायचं. म्हणजे आणि व्याप्तीमध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक व्यापक म्हणायची कन्सेप्ट दिली आहे आणि एक व्याप्य म्हणायची कन्सेप्ट दिली आहे. खूप सोपं आहे. व्याप्य म्हणजे काय, कमी ठिकाणी पसरलेलं. सर व्यापक म्हणजे काय, जास्त ठिकाणी पसरलेलं. आणि सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवतो, त्या हेतूला त्यांनी काय म्हणलेलं आहे सर, सिंपल आहे, हेतूला त्यांनी व्याप्य म्हणलेलं आहे. आणि ह्या जी साध्य आहे सर, या साध्याला त्यांनी व्यापक असं म्हणलेलं बघायला भेटतंय. सर कसं सर, काही नाही, व्यापक म्हणू दे. व्याप्तीच्या डेफिनेशन मध्ये तू व्याप्य व व्यापकातला संबंध लिही किंवा हेतू आणि साध्य यांच्यातील संबंध लिही. म्हणजे काय सर, उदाहरण द्या ना मला सर. देतो. जेथे धूम असते सर, जेथे धूम असतो तेथे अग्नी असतो तेथे अग्नी असते. म्हणजे काय सर, जिथं धूर आहे तिथं अग्नी असते. मग ह्या एक्झाम्पल वरून मला काय समजलं, की बघ धूम आहे आणि तिथं काय सर, अग्नी आहे. मग ह्या धुमाला काय म्हणलेलं आहे त्यांनी, आपण धुमाला तर काय म्हणलाव, एक तर धुमाला आपण हेतू म्हणलाव, हेतू म्हण किंवा याला व्याप्य म्हण. सर व्याप्यचा अर्थ काय होतो, व्याप्य म्हणजे सर कमी पसरलेला. सर कमी पसरलेला, स्प्रेड कमी झालेला. आणि अग्नी काय सर, अग्नी ही व्यापक आहे. नावातच काय, व्यापक म्हणजे काय, जास्त पसरलेला.
पसरलेला म्हणजे काय सर, जास्त स्प्रेड झाले, म्हणजे धुरापेक्षा अग्नी जी आहे ती जास्त पसरलेली बघायला भेटते. सर मला ह्याच्यावरून काय काय समजलं, व्याप्ती म्हणजे कसं असतं, हेतू आणि साध्यामधला संबंध असतो, त्याला काय म्हणायचं, व्याप्ती. सर व्याप्ती पण माझी खूप चांगल्या पद्धतीने डेफिनेशन क्लिअर झाली, परीक्षेत डेफिनेशन आली ह्याच पॅटर्न मध्ये लिही. व्याप्य म्हणजे काय, हेतू, आणि व्यापक म्हणजे काय, साध्य. व्याप्य म्हणजे कमी पसरलेला आणि व्यापक म्हणजे जास्त पसरलेला, ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बर सर चौथी टर्म कुठली आहे माझी, सर चौथी टर्म आहे आपली पक्षधर्मता. पक्षधर्मता, पक्षधर्मता म्हणजे काय हो सर, ही काही नाही, हेतू आणि पक्ष यांच्यामधला संबंध आहे, सिंपल आहे, काही नाही. बघ हेतू पक्षावर हेतू पक्षावर असणे असे ज्ञान, परामर्शाला काय म्हणलं, हेतू पक्षावर असणं. इथे मी पक्षधर्मतामध्ये काय म्हणालो, हेतू पक्षावर असणं. ही देखील तसाच पॅटर्न आहे बघा, हेतू पक्षावर असणं, ही समजून घे, खूप सोपं आहे. सर मला परामर्श कळालं, अनुमिती कळाली, व्याप्ती कळाली, पक्षधर्मता म्हणजे काय की हेतू पक्षावर असणं. उदाहरण देऊ का सर, उदाहरणामध्ये काय लिही की धूमन किंवा धूरमन, धूर पर्वतावर असणं, पर्वतावर असणं, बेसिक आहे, ह्याच्यात काहीच डोकं लावायचं नाही आपल्याला. बर सर पाचवी डेफिनेशन कुठली, इतकंच होतं का सर पक्षधर्मतेमध्ये, हो इतकंच होतं. सर पाचवी डेफिनेशन काय माझी सर, सपक्ष. सपक्ष म्हणजे काय सर, हेतू निश्चितपणे पक्षावर असतो, हेतू निश्चितपणे पक्षावर असतो, म्हणजे काय सर, म्हणजे काय सर, हेतू निश्चितपणे, निश्चितपणे म्हणजे काय सर, 100% निश्चितपणे पक्षावर असतो. सर हेतू निश्चितपणे पक्षावर असतो ह्याचा अर्थ काय हो सर, की 100% हेतू जे आहे की माझा पक्षावर असणार आहे. पक्षधर्मता म्हणजे काय, हेतू पक्षावर असणं, आणि सपक्ष म्हणजे काय, 100% हेतू पक्षावर असणं. ह्याचं मला सर बेसिक एक्झाम्पल द्या, देतो बघ, लक्षात घे. उदाहरणामध्ये स्वयंपाकघरात, सर स्वयंपाकघरात, सर किचन मध्ये, स्वयंपाकघरात, स्वयंपाकघरात सर धुमासह, म्हणजे स्वयंपाकघरात सर अग्नी असणं, अग्नी असणं 100% आहे ना सर. स्वयंपाकघरात, स्वयंपाकघर काय म्हणलं सर आपण, स्वयंपाकघरामध्ये अग्नी असणं, ही तर 100% आहे ना सर, किचन मध्ये तर अग्नी असतेच ना. हीच आहे हेतू पक्षावर, हेतू निश्चितपणे पक्षावर असणं. सर मग अग्नी आहे तिथं धूम तर असणारच झाला. मग ही एक बेसिक एक्झाम्पल आहे, म्हणजे स्वयंपाकघरात 100% अग्नी असणं, स्वयंपाकघरात वणी असणं. सर मग ह्याच्याच अपोजिट काय, ह्याच्याच अपोजिट आहे विपक्ष. सर विपक्ष म्हणजे काय की हेतू निश्चितपणे पक्षावर नसतो, हेतू निश्चितपणे पक्षावर नसतो. ह्याच बेसिक डेफिनेशन लिही परीक्षेमध्ये, हेतू पक्षावर नसणं, निश्चित पक्ष, सिंपल आहे, पक्षावर नसणं, पक्षावर, हेतू पक्षावर नसणं, ही समजून घे. बघ हेतू पक्षावर नसणं, नसणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय म्हणलो सर, पर्वतावर अग्नी आहे, पर्वतावर धुमासह अग्नी आहे असं आपण म्हणलो, आणि पर्वतावर जलाशय आहे, म्हणजे जलाशय काय झाला सर, विपक्ष. म्हणजे त्याच पर्वतावर मोठा मोठा तलाव आहे आणि पाण्याला जाळ लागते का, अजिबात लागत नाही, म्हणजे हेतू पक्षावर नसणं. म्हणजे सर उदाहरणात म्हणजे काय की पर्वतावर वनी आहे, बघ पर्वतावर अग्नी आहे, अग्नी आहे, पर्वतावर अग्नी आहे, आणि पर्वतावरच जलाशय आहे, आणि पर्वतावरच सर काय, पर्वतावरच जलाशय आहे, जलाशय आहे. म्हणजे काय सर, जलाशय काय झाला सर माझा, इथं विपक्ष झाला. सर जलाशय काय झाला माझा, जलाशय विपक्ष झाला. सिंपल, म्हणजे काय, हेतू पक्षावर नसणं, पर्वतावर अग्नी असं आहे म्हणलो, पण पर्वतावर, त्याच पर्वतावर जलाशय आहे, जलाशय काय सर, याच्यामध्ये विपक्ष आहे. सपक्ष म्हणजे काय, 100% पक्षावर असणं, स्वयंपाकघरात 100% अग्नी असते, त्याच्याशिवाय भाकर बनवू शकत नाही. सर सातवी टर्मिनॉलॉजी म्हणजे कुठली आहे सर, सातवी टर्मिनॉलॉजी आहे आपली
हेतू म्हणजे काय? इतक्या वेळ झालं जी हेतू 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 करायला सर, त्या हेतूचा अर्थ बी सांगा ना मला. सांगतो. हेतू म्हणजे काय की ज्याच्यामुळं साध्य सिद्ध करण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे सर हेतू म्हणजे काय सर? धुरावरून मला साध्य काय करायचंय? अग्नी आहे. मग ही जी इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? साधन. म्हणजे साध्य सिद्ध करण्याचं साधन आहे सर. साध्य सिद्ध करण्याचं, प्रूव्ह करण्याचं, सिद्ध करण्याचे साधन आहे ना सर. साधन म्हणजे काय सर? इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे मला बेसिक काय समजलं? हेतू म्हणजे काय? साध्य सिद्ध करायचे, मला प्रूव्ह करायचे. काय प्रूव्ह करायचे? साध्य प्रूव्ह करायचे. साध्य सिद्ध करण्याचं साधन याला काय म्हणलं सर? हेतू म्हणलं. उदाहरणात काय सर? हेच लिहून टाक. धुराला हेतू म्हणलेला आहे आपण. पर्वतावर धूम आहे, धुमामुळे अग्नीचे ज्ञान झाले मला, पण त्या पर्वतावरच्या धुमाला काय म्हणलं? हेतू. म्हणजे हेतू म्हणजे काय? साध्य सिद्ध करण्याचं साधन आहे. बर, 8वी डेफिनेशन लक्षात. हेतूला काय म्हणलेलं आहे सर? अजून लिंग देखील असं म्हणतात. म्हणजे अग्नीचं लिंग काय सर? धूर आहे. धूर काय सर? अग्नीचं लिंग आहे. सिंपल. आणि सर 8वी कन्सेप्ट काय सर? हेतू साध्य. अनुमानानं जी साध्य करायचे, अनुमान म्हणजे तर्क लावून जे आपल्याला साध्य करायचे, साध्य काय करायचे? अग्नी आहे. हीच समजून घेणं महत्वाचं आहे. साध्य काय करायचे सर? अग्नी आहे. म्हणजे हीच समजून घ्यायचे आपल्याला. म्हणजे ज्या अनुमानाने जे साध्य करायचे, अनुमानाने जे सिद्ध करायचे, जे जे साध्य करायचे, साध्य किंवा सिद्ध करायचे, सिद्ध करायचे आहे, त्यालाच काय म्हणलं सर? अनुमानाची साध्य सिद्ध करायचंय त्यालाच काय म्हणलं? अनुमानाची सिद्ध करायचे. सर सॉरी, साध्य निवडू का इथं? अनुमानाने जी सिद्ध करायचे, अनुमानाने जी मला प्रूव्ह करायचे, त्याला काय म्हणलं सर? अनुमानाने जी मला प्रूव्ह करायचे त्याला काय म्हणलं सर? मी साध्य म्हणलं. सर इतक्या सोप्या डेफिनेशन होत्या का? हो. पण इतक्या सोप्या डेफिनेशन शिकण्यासाठी सर हेतूला धूर म्हणतात, पक्षाला पर्वत म्हणतात, साध्याला अग्नी म्हणतात. ही गोष्टी समजणं, ही गोष्टी माझ्या लक्षात असणं खूप महत्वाचं आहे. आणि सर 9वी कन्सेप्ट काय सर? 9वी आहे सर दृष्टांत. सर दृष्टांत म्हणजे काय सर? अशी प्लेस जिथं व्याप्ती प्रूफ होईल. सर अशी प्लेस जिथं व्याप्ती प्रूफ होईल, म्हणजे व्याप्ती साध्य होते, व्याप्ती ज्या ठिकाणी साध्य होते ते ठिकाण. म्हणजे सर पाठच करून आला तुम्ही. व्याप्ती ज्या ठिकाणी साध्य होते, व्याप्ती ज्या ठिकाणी सर, व्याप्ती ज्या ठिकाणी साध्य होते, व्याप्ती ज्या ठिकाणी साध्य होते म्हणजे काय सर? प्रूव्ह होते. साध्य होते असे ठिकाण, होते असे ठिकाण. ठिकाण म्हणजे काय सर? प्लेस. ह्या दृष्टांताचा मेन अर्थच काय होतो सर? प्लेस. हीच समजून घेणं महत्वाचं आहे. सर मला आजच्या लेक्चरमध्ये इतक्याच डेफिनेशन क्लिअर करणं महत्वाचं होतं. अनुमान प्रमाण शिकण्यासाठी 9 टर्म शिकणं खूप महत्वाचं होतं. 9 मधली सर पहिली टर्म्स काय शिकल्या मी? हेतू म्हणजे काय? बघ सर मला दृष्टांताचं थोडं सांगा ना. सांगतो. दृष्टांत म्हणजे व्याप्ती ज्या ठिकाणी साध्य होते. सर व्याप्तीचा अर्थ काय? हेतू आणि साध्यामधला संबंध. म्हणजे जेथे धूम असतो तेथे अग्नी असतं. लांबून बघायला सर ज्या ठिकाणी पर्वत म्हण, त्या पर्वतालाच त्यांनी व्याप्ती प्रूव्ह व्हायचं ठिकाण म्हणलेलं आहे. पर्वतालाच त्यांनी व्याप्ती प्रूव्ह व्हायचं ठिकाण म्हणलेलं आहे. त्यालाच आपण दृष्टांत. दृष्टांत म्हणजे काय? असं ठिकाण जिथं व्याप्ती प्रूव्ह व्हायलंय. तर व्याप्तीचा अर्थ काय होतो? हेतू आणि साध्य यांच्यामधला संबंध. हेतूला व्याप्य म्हण. व्याप्याचा अर्थ काय होतो सर? कमी पसरलेला. व्यापक म्हणजे काय? जास्त पसरलेला. ही समजून घेणं महत्वाचं आहे. अशी प्लेस जिथं व्याप्ती प्रूव्ह होते, जिथं व्याप्ती प्रूव्ह होते त्याला काय म्हणलं सर? दृष्टांत म्हणलं. सर मी काय काय शिकलो? ह्या बोर्डावरून काय काय शिकलं? हेतूला धूर म्हणतात हे शिकलं, पक्षाला पर्वत म्हणायचं, साध्याला अग्नी म्हणायचं. परामर्श म्हणजे काय? हेतू पक्षावर असणं म्हणजे पर्वतावर धूर असणं. मग ह्या परामर्शामुळे जे ज्ञान होतंय, परामर्शापासून जे ज्ञान होतंय त्याला अणुमिती असं म्हणलं. आणि सर व्याप्तीला काय म्हणलं? हेतू आणि साध्यामधला संबंध म्हणलं. सर पक्षधर्मता म्हणजे काय? हेतू पक्षावर असणं. हेतू पक्षावर म्हणजे काय? धूर पर्वतावर असणं. सर सपक्ष म्हणजे काय? 100% पक्षावर आहे. स्वयंपाकघरात आग बघायला भेटणार आहे आपल्याला. आणि विपक्ष म्हणजे काय? हेतू पक्षावर नसणं. म्हणजे पर्वतावर अग्नी आहे पण पर्वतावर जलाशय. जलाशय काय सर? विपक्ष आहे. हेतू म्हणजे काय? साध्य सिद्ध करण्याचं सर इन्स्ट्रुमेंट आहे.
हे तुला इन्स्ट्रुमेंट म्हणलं, साधन असं म्हणलेलं आहे. साध्य म्हणजे काय? अनुमानाने जे साध्य करायचे, प्रेडिक्शन करून साध्य करायचे, अग्नी आहे त्याला साध्य म्हणलेलं आहे. जे आपल्याला प्रूव्ह करायचे त्याला साध्य म्हणलेलं आहे. आणि दृष्टांत म्हणजे अशी प्लेस जिथं व्याप्ती प्रूव्ह होईल त्याला दृष्टांत म्हणलं. सर खूप चांगल्या पद्धतीनं मला इतक्या डेफिनेशन व्यवस्थित समजल्या. आता मला अनुमान प्रमाण चांगल्या पद्धतीने समजेल का? हो. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण व्याप्ती म्हणजे काय बघणार आहोत, थोडं व्याप्तीमध्ये डिटेल जाणार आहोत आणि नंतर अनुमानाचा पद्धतशीर कार्यक्रम करणार आहोत. ह्या लेक्चर मधून ह्या गोष्टी व्यवस्थित शिक, व्यवस्थित रिव्हिजन मार, व्यवस्थित समजून घे आणि पुढचं लेक्चर बघायला ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.